शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तुमच्या गटनेत्याला बसण्यासाठी दालन नाहीये. काय सांगाल, हे जाणीवपूर्वक तुमच्यावर अन्याय केला जातोय? असंच म्हणता येईल. अन्यायच केलाय आमच्यावर. तिसरी स्टँडिंग बैठक ही त्या पहिल्या बैठकी पाहून आम्ही मागणी करतो, वारंवार पत्र व्यवहार केले आणि आम्हाला दालन देत नाही अध्यक्ष साहेब. याचं काय आम्हाला समजत नाही. म्हणजे आम्ही काय गुन्हा केला, निवडून येऊन काही चुकी झाली का आमची? आमचा 3ऱ्या क्रमांकावर आमची संख्या आहे जिल्ह्यामध्ये. आमचे 9 मेंबर निवडून आलेले. यांनी बसायचं कुठं? ग्रामीण भागातून 32,000 लोकांतून आम्ही निवडून आलेले. शेतकरी येतो, त्याला त्याचे प्रश्न मार्गी लावायचे. हे कुठं बसायचं? लिंबात झाडाखाली बसायचं का? आम्हाला एक कॅबिन द्यावं, एक आमची विनंती. आम्ही त्यांना वारंवार पत्र व्यवहार केला. बरं, आता तुमच्या समोरच त्यांनी तक्रार केली आहे आणि तुमच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये देखील त्यांनी गाऱ्हाणं मांडलंय की तुम्ही जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय करताय. काय हे जाणीवपूर्वक करताय नेमकं? छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या या पक्षाची सत्ता या ठिकाणी आहेत आणि आम्हाला या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा या ठिकाणी आंदोलन पाठिंबा आहे. ती अंदर की बात आहेत म्हणून ते आमचेच सदस्य आहे 909. त्यांनी माझ्या अध्यक्षाच्या दालनात येऊन बसावं, उपाध्यक्ष साहेबाच्या दालनात येऊन बसावं किंवा कोणत्याही सभापतीच्या दालनामध्ये येऊन बसावं. त्यांचा कुठल्याही प्रकारचे अपमान या ठिकाणी होणार नाही. बरं, ते म्हणतात तुमचा सन्मान केला जाईल, तुम्ही त्यांचाच भाग आहात असं ते म्हणतायत. अहो, तो विषय वेगळा आहे. पण आम्हाला काय म्हणतं, एका शिंदे गटाच्या एका गटनेत्याला कॅबिन दिली, चांगली गोष्ट आहे. आम्हाला विरोध नाही. पठाडे बापू गटनेते शिंदे गटाचे, त्यांना दिली, आमचा त्यांना विरोध नाही. पण आमचे बी मनोज पेरे गटनेते, त्यांचा बी कुठं मान सन्मान होऊन त्यांना बसण्यासाठी जागा दिल्या गेली पाहिजे. ही आमची रीतसर मागणी आहे त्यांना. बरं, तुम्ही मगाशी बोलताना म्हणाले की आमचं वावडं होतं यांना, म्हणजे काय नेमकं? नेमकं का देत नाही हेच समजत नाही ना आम्हाला. का आमचं वावडं काय होतंय नेमकं, ठाकरे सेनेचं काय होतंय नेमकं ते कळत नाही. त्याच्यामुळे सांगतो. बरं, यांचं कुठलंही वावडं आम्हाला होत नाही. हे आमचे सहकारी आहेत. त्याच्यामुळे त्यांचं जे काही या ठिकाणी म्हणणं आहे ते म्हणणं आम्ही तपासून घेऊ आणि निश्चितपणे सध्या जिल्हा परिषदेची जी जुनी इमारत आहेत या ठिकाणी कर्मचारी असतील, पदाधिकारी असतील, वेगवेगळे अधिकारी असतील, यांनाच बसण्यात या ठिकाणी जागा नाही. आणि त्यांचं जे म्हणणं आहे की आदरणीय शिवसेना शिंदे गटाच्या गटनेत्याला त्या ठिकाणी आम्ही दालन या ठिकाणी दिलं. एक दालन सर्व सन्माननीय सदस्यांना त्या ठिकाणी बसण्यासाठी असावं अशी एक मागणी त्या ठिकाणी होते. आणि त्या दालनामध्ये हे जाऊन बसले तरी काही अडचण नाहीत की आमच्याही दालनाकडं येऊन यांनी यांच्या समस्या मांडल्या तरी पण या ठिकाणी काही अडचण नाहीत. परंतु ज्यावेळेस नवीन इमारत या ठिकाणी आता पुढे जात आहेत आणि म्हणून या ठिकाणी काही विशिष्ट कक्ष आपल्याला प्रत्येक पक्षाच्या गटनेत्याला देता येईल का, हे आम्ही ग्रामविकास डिपार्टमेंटला पत्र पाठवून तपासून घेऊ आणि त्या पद्धतीने पुढची कारवाई या ठिकाणी करू. धन्यवाद. आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना, गटनेत्यांना बसण्यासाठी जागा नाहीये, त्यामुळे नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे अध्यक्षांनी देखील मोठं मन केलंय, आमच्या दालनात येऊन बसा. मात्र कुठंतरी नाराजी व्यक्त जी केली जाते ती करू नका असं त्यांचं मत आहे. कारण हे आमच्या सोबत आहेत असं देखील अध्यक्ष जरी म्हणत असले तर दुसरीकडे नाराजी मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची पाहायला मिळत आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.